नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज इथे मी मस्त काळा चिकन रस्सा बनवलेला आहे। एकदम तर्रीदार रस्सा झालेला आहे आणि चव देखील खूप भारी झालेली आहे। तर अगदी योग्य प्रमाण सर्व साहित्याचं मी इथे सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर या ठिकाणी 5 ते 6 माणसांसाठी मी 1 किलो चिकन बनवत आहे। त्यासाठी मी चिकन धुवून मॅरिनेट करून घेतलेलं आहे आधी आणि आता इथे वाटणाची तयारी करते। तर वाटण करण्यासाठी ना मी 4 कांदे गॅसवर डायरेक्ट भाजून घेतले, साल न काढता भाजले। साल काढून भाजले तरी चालतात, पण मी साल तसेच ठेवून मग डायरेक्ट भाजून घेतले ते। आणि त्यानंतर खोबरे आपल्याला गॅसवर डायरेक्ट भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची आणि त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहे। आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे याचं। तर कांदा खोबरं मी व्यवस्थित फोडी करून घेते त्याच्या। आणि त्यात आपल्याला 2 चमचे धने, 2 चमचे शहाजिरे आणि 1 चमचा तीळ हे साहित्य पण हलकंसं भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि त्यानंतर आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे। तर या सर्व साहित्याचं मी बारीक वाटण करून घेणार आहे। अद्रक लसूण मी वेगळं पेस्ट करून घेतलेली आहे, त्यामुळे ती वेगळी वापरणार आहे। तर या ठिकाणी आधी आपण चिकन बॉईल करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, चमचाभर तेल घातलं आहे कुकरमध्ये आणि कांदा थोडा परतून घेतला आहे तेलात। 1 चमचाभर अद्रक लसूण पेस्ट त्यात ॲड केली, त्यानंतर चांगली भाजून घेतली आहे पेस्ट आणि त्यात आपल्याला हळद हिंग टाकून मिक्स करून घ्यायचं आहे, तेलात परतून घ्यायचं आहे चांगलं आणि चिकन त्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि चिकनही चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आधी चिकन परतून झाल्यानंतर त्यात आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे आणि 2 शिट्ट्या काढून घेतल्या की आपलं हे चिकन चांगलं बॉईल होऊन जाईल। त्यानंतर आपण फोडणी करायला घेऊया। तर या ठिकाणी मी चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं आहे आणि आता मी कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेते, त्यानंतर आपण फोडणी करायला घेऊया। तर तुम्ही बघू शकता चिकन व्यवस्थित बॉईल झालेलं आहे। आता याचं हे पाणी आपण काढून घेऊया आणि नंतर लागेल तसं आपण ते पाणी चिकनमध्ये ॲड करू। तर इथे चिकनला फोडणी करण्यासाठी मी एक कढई घेतली आहे, त्यात 4 मोठे चमचे तेल ॲड केले आणि गरम मसाल्यांमध्ये 1 दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 तमालपत्र, 3-4 लवंगा हे परतून झाल्यानंतर 2 मोठे चमचे अद्रक लसूण पेस्ट त्यात ॲड केली, टोमॅटो ॲड केला आणि आता इथे टोमॅटो व्यवस्थित भाजून घेऊ आपण आणि अद्रक लसूण पेस्टही व्यवस्थित परतून घेऊ। त्यानंतर आपण केलेलं वाटण यात घालून घेऊ आणि हे वाटण पण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। वाटण चांगलं परतून झालेलं आहे इथे। आता यात आपण सुके मसाले ॲड करून घेऊ। तर इथे मी 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा काळा मसाला आणि चिकन मसाला यात ॲड करणार आहे। चमचाभर चिकन मसाला टाकलेला आहे आणि आता हे मसाले पण आपल्याला वाटणात व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। मसाले व्यवस्थित परतून झाले की आपण यात थोडं थोडं पाणी ॲड करू। जे चिकन बॉईल केलेलं पाणी आहे तेच यात वापरायचं आहे। तर या ठिकाणी आपण चिकन पण मसाल्यामध्ये ॲड करू आणि व्यवस्थित ते मसाल्यामध्ये एकत्र करून घेऊ। आणि आता यात तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता। चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे। मीठ टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक 5-6 मिनटं वाफवून घ्यायचं आहे हे। तर तुम्ही बघू शकता चिकन आपलं तयार झालेलं आहे आणि किती छान दिसतंय। तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा। धन्यवाद।